नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी विषय गणित घटक 5वा विस्तार सूत्रे एक्सपान्शन फॉर्म्युले या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत. मागील इयत्तेमध्ये आपण ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजे दोन पदांच्या बेरजेचा विस्तार पाहिलेला आहे. ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिल्या दुसऱ्या पदाच्या गुणाकाराचे दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. ए वजा बी कंसाचा वर्ग म्हणजे दोन पदांच्या बेरजेचा वर्ग म्हणजे ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा पहिल्या दुसऱ्या पदाच्या गुणाकाराचे दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग बी वर्ग. आणि तिसरं ए अधिक बी पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात ए वजा बी हा कोणाचा विस्तार आहे तर ए वर्ग वजा बी वर्ग. ओके, या विस्तार सूत्राचा उपयोग करून आपण ह्या रिकाम्या चौकटी भरायच्या आहेत. एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग एक्स वर्ग मध्ये आहे पहिल्या दुसऱ्या पदाचा गुणाकार 2xy त्याची दुप्पट 4xy अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 4y वर्ग आहेच. त्यानंतर 2x वजा 5y कंसाचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग 4x वर्ग पहिल्या दुसऱ्या पदाचा गुणाकार वजा 10xy त्याची दुप्पट वजा 20xy आणि दुसऱ्या पदाचा वर्ग 25y वर्ग 5y कंसाचा वर्ग म्हणजे 25y वर्ग. ओके, 101चा वर्ग म्हणजे 100 अधिक 1 या पहिल्या विस्तार सूत्राचा वापर केला आहे. 100 अधिक 1 म्हणजे 101 त्याचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 100चा वर्ग अधिक पहिलं पद गुणिले दुसरं पद त्याची दुप्पट 2 गुणिले 100 गुणिले 1 आणि दुसऱ्या पदाचा वर्ग. ओके, म्हणजे या ठिकाणी 100चा वर्ग 10,000 त्यानंतर 100 दुनी 200ची दुप्पट 400 आणि 1चा वर्ग 1,104 आणि 10,401. ओके, सॉरी इथं दुप्पटच केलं आहे. 2 गुणिले 100 गुणिले 1 म्हणजे 100 दुनी 200च 10,201. ओके, इथं 400 नाही कारण दुपटीतलं दोन्हीत आहे. 98 बरोबर 100 वजा 2 कंसाचा वर्ग म्हणजे डायरेक्ट येतं 100 म्हणजे 100चा वर्ग 10,000 अधिक इथं 100 1 100 दुनी 200 आणि इथे 1चा वर्ग 1चा वर्ग 1 आणि इथं चौकटीमध्ये हा अंक लिहायचा आहे संख्येचे 10,201. तसं 98चा वर्ग म्हणजे 100 वजा 2 कंसाचा वर्ग इथं 100चा वर्ग 10,000 त्यांनी दिला आहे. इथं 100 दुनी 200 200 दुप्पट 400 10,000 वजा 400 आणि 2चा वर्ग 4 10,000मधून 400 गेले आणि त्यातून परत आपल्याला अधिक 4 मिळवायचे आहे. 9,600 10,000मध्ये मधून 4,000 वजा केल्यानंतर 9,600 आणि त्यामध्ये 4 मिळाला 9,604. ओके, त्यानंतर 5m अधिक 3n दुसऱ्या कंसात 5n वजा 3n या ठिकाणी पहिल्या कंसामध्ये 5m त्याचा वर्ग दुसऱ्या कंसामध्ये 3n त्याचा वर्ग 5m कंसाचा वर्ग 25m वर्ग वजा 3n वर्ग म्हणजे 9n वर्ग. ओके, अशा पद्धतीनं आयत आणि चौरस यांच्या क्षेत्रफळाच्या सहाय्याने x अधिक a आणि x अधिक b यांचा विस्तार करायचा. एक्सपांड x प्लस a इन फर्स्ट ब्रॅकेट इंटू सेकंड ब्रॅकेट x प्लस b यूजिंग फॉर्म्युले फॉर एरियाज ऑफ ए स्क्वेअर अँड रेक्टँगल. पहा या ठिकाणी x इथं ह्या चौरसाची बाजू आहे, इथं आयताची लांबी a आहे त्यामुळे साहजिकच ही बाजू a अधिक x झाली ही x अधिक a. ओके, त्यानंतर चौरसाची बाजू इथं x आहे, ही रुंदी आयताची ही लांबी आहे, इथं लांबी b आहे. ओके, त्यामुळं ही संपूर्ण लांबी x अधिक b. ओके, अशा पद्धतीनं म्हणून या चौरसाचं क्षेत्रफळ x बाजू असणारा x वर्ग या चौरसात या आयताचे क्षेत्रफळ लांबी x ही x आहे, लांबी b आणि रुंदी x, लांबी गुणिले रुंदी bx. इथं सुद्धा या ठिकाणी ही लांबी a आहे, ही रुंदी x आहे त्यामुळे a गुणिले x ax हे आयताचे क्षेत्रफळ. या आयताची रुंदी b आहे आणि ही लांबी a आहे, a गुणिले b ab. म्हणून या x अधिक a लांबी आणि रुंदी x अधिक b असणाऱ्या
या आयतामध्ये एक चौरस केलेला आहे आणि 3 आयत केलेले आहेत. त्या सर्वांची बेरीज केली एक्स वर्ग अधिक एक्स बी केलेलं आहे. इथं याचं क्षेत्रफळ एक्स वर्ग, याचं ए एक्स, याचं बी एक्स आणि याचं ए बी. त्यामुळे एक्स अधिक ए एक्स अधिक बी यांचा गुणाकार आहे एक्स वर्ग अधिक ए एक्स अधिक बी एक्स अधिक ए बी. आणि मग या ठिकाणी एक्स अधिक ए एक्स अधिक बी या एकमध्ये जी दोन पदं आहेत ते एक्स अधिक बी एक्स यांच्यामधून सामायिक एक्स काढला, तो पुढे लिहिला मात्र कंसामध्ये ए अधिक बी राहिला. एक्स वर्ग अधिक कंसात ए अधिक बी गुणिले एक्स अधिक ए बी, हा एक्स अधिक ए दुसऱ्या कंसात एक्स अधिक बी यांचा तो विस्तार आहे. म्हणजे पहिल्या पदाचं वर्ग आणि स्थिर पदांची बेरीज येत आहे मध्ये आणि त्याला पहिलं पद गुणले ए अधिक बी गुणले एक्स आणि शेवटी स्थिर पदांचा गुणाकार ए गुणले बी ए बी. ओके. आता गुणाकार पद्धतीने याचा विस्तार आपल्याला हवा आहे. एक्स अधिक ए गुणले एक्स बी एक्स अधिक बी यांचा गुणाकार करायचा विस्तार. एक्सपान्शन ऑफ एक्स प्लस ए इंटू ब्रॅकेट एक्स प्लस बी. आता एक्स अधिक ए आणि एक्स अधिक बीचा एक समान असलेल्या द्विपद आहेत. ओके. एक पद समान असल्या म्हणजे एक्स हे पद समान आहे. द्विपदीचा गुणाकार करायचा. पहिल्या या दोन कंसांचा गुणाकार एक्स अधिक ए एक्स अधिक बी. पहिल्या कंसातल्या पहिल्या पदानं दुसऱ्या कंसाला गुणायचं म्हणून एक्स गुणले एक्स अधिक बी आणि पहिल्या कंसातल्या दुसऱ्या पदानं या कंसाला गुणायचं दुसऱ्या ए गुणले एक्स अधिक बी. गुणूया एक्स गुणले एक्स एक्स वर्ग अधिक एक्स गुणले बी बी एक्स अधिक ए गुणले एक्स ए एक्स अधिक ए गुणले बी ए बी. ओके. अशा पद्धतीनं त्यामुळं एक्स गुणले एक्स एक्स वर्ग ह्या दोघातून सामायिक ए अधिक बी एक्स निघाला, सामायिक हा बाहेर काढला आहे आणि कंसात करायला ए अधिक बी अल्फाबेट ए अधिक बी गुणले एक्स अधिक ए बी हे. ओके. त्यामुळे एक्स अधिक ए आणि एक्स अधिक बी यांचा विस्तार एक्स वर्ग अधिक कंसात ए अधिक बी गुणले एक्स अधिक ए बी. ओके. त्यानंतर सराव संचावर आधारित 5.1 आपण सोडवायचं आहे. विस्तार करा. एक्सपांड पहिल्या कंसात ए अधिक बी ए अधिक 2 आणि दुसऱ्या कंसात ए वजा 1. या ठिकाणी आपण विस्तार सूत्र पाहिलं आहे. ए गुणले ए पहिल्या पदाचा ए वर्ग अधिक स्थिर पदांची ए अधिक 2 आणि ए वजा 1 स्थिर पदांची बेरीज 2 वजा 1 गुणिले पहिलं पद आणि अधिक या ठिकाणी 2 गुणिले स्थिर पदांचा गुणाकार 2 गुणिले वजा 1. याचा विस्तार येईल ए वर्ग 2आत निघाला 1 ए म्हणजे फक्त ए आणि बे के बे वजा 2 ए वर्ग अधिक ए वजा 2 हा विस्तार आहे. ओके. ए प्लस 2 इन फर्स्ट ब्रॅकेट इंटू सेकंड ब्रॅकेट ए मायनस 1 मल्टिप्लाय हिअर ए इंटू ए स्क्वेअर. ॲडिशन ऑफ कॉन्स्टंट टर्म्स 2 minus 1 इंटू ए फर्स्ट टर्म 2 minus 1 ए. ओके. प्लस 1 ए दॅट मीन्स प्लस ए 2 इंटू product of two constant numbers 2 into minus 1 minus 2. Total product of a plus 2 and a minus 1 is equal to a square plus a minus 2. Okay. Second, m वजा 4 m अधिक 6. दुसरं m वजा 4 m अधिक 6. अशाच पद्धतीनं m वर्ग पहिल्या पदाचा वर्ग अधिक वजा 4 अधिक 6 स्थिर पदांची बेरीज त्याला गुणिले पहिलं पद आणि अधिक या ठिकाणी वजा 4 गुणिले 6 m वर्ग वजा 6 अधिक 4 अधिक 2 m आणि अधिक 6 गुणिले वजा 4 वजा 6 चौक 24. अशा पद्धतीने m वर्ग अधिक 2m वजा 24 हा गुणाकार आहे m वजा 4 m अधिक 6. ओके. m इंटू m स्क्वेअर कॉन्स्टंट टर्म्स ॲडिशन मायनस 4 प्लस 6 प्लस 2m इंटू फर्स्ट टर्म प्लस product of constant term minus 4 into 6 minus 24. That means product of these two brackets m square plus 2m minus 24. Okay. पुढं p अधिक 8 p वजा 3 p अधिक 8 p वजा 3 सेम p square of first term addition constant terms 8 minus 3 into first term plus 8 product of constant term 8 minus 3
पी स्क्वेअर 8 मायनस 3 5p 8 इंटू -3 -24 पी स्क्वेअर प्लस 5p -24 पी अधिक 8p वजा 3 यांचा गुणाकार पहिल्या पदाचा वर्ग पी वर्ग अधिक स्थिर पदांची बेरीज 8 वजा 3 गुणले पहिलं पद पी अधिक 8 गुणले वजा 3 स्थिर पदांचा गुणाकार पी वर्ग अधिक 8 3 गेले 5p आणि धन ऋणांचा गुणाकार ऋण असतो 8 गुणिले वजा 3 वजा 24. ओके, अशा पद्धतीनं. त्यानंतर 13 अधिक x 13 वजा x 13 अधिक x 13 वजा x. चला, पहिल्या पदाचा वर्ग 13 वर्ग अधिक स्थिर पदांची बेरीज x वजा x x वजा x गुणले पहिलं पद त्याला 13 अधिक स्थिर पदांचा गुणाकार x गुणिले वजा x. ओके, 13चा वर्ग 169. या ठिकाणी इथं अधिक x वजा x 0 गुणले 13 0 गुणले 13 आणि अधिक x गुणले वजा x वर्ग. त्यामुळे 169 मध्ये 0 आलेला आहे वजा x वर्ग म्हणजे 13 अधिक x पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात 13 वजा x यांचा गुणाकार 169 वजा x वर्ग. ओके, पुढचा 5वा प्रश्न आहे 3x अधिक 4y पहिल्या कंसात आणि 3x वजा 5y दुसऱ्या कंसात. तर पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 3x कंसाचा वर्ग अधिक स्थिर पदांची बेरीज आहे. या ठिकाणी कंसात 4y अधिक 5y आणि गुणिले पहिलं पद 3x आणि अधिक स्थिर पदांचा गुणाकार 4y गुणिले 5y. ओके, 3x कंसाचा वर्ग म्हणजे 9x वर्ग अधिक 4y अधिक 5y 9y गुणिले 3x आणि अधिक 5 20 y गुणिले y वर्ग 9x वर्ग अधिक 9 त्रिक 27 xy अधिक 20y वर्ग अशा पद्धतीनं. ओके, तर स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म 3x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ॲडिशन ऑफ कॉन्स्टंट टर्म्स 4y प्लस 5y इंटू फर्स्ट टर्म 3x प्रोडक्ट ऑफ कॉन्स्टंट टर्म 4y इंटू 5y 3x ब्रॅकेट स्क्वेअर 9x स्क्वेअर 4y प्लस 5y 9y इंटू 3x प्लस 27xy xy. ओके, प्लस 4y इंटू 5y 20y स्क्वेअर. द प्रोडक्ट ऑफ 3x प्लस 4y इन फर्स्ट ब्रॅकेट इंटू सेकंड ब्रॅकेट 3x प्लस 5y इज इक्वल टू 9x स्क्वेअर प्लस 27xy प्लस 20y स्क्वेअर. ओके, देन हिअर 9x मायनस 5t 9x minus 5t 9x plus 3t square of first term 9x bracket square plus addition of constant term minus 5t plus 3t into first term 9x plus product of constant term 5t into 3t. Okay, 9x bracket square 81x square minus 5t plus 3t minus 2t into 9x plus minus 5 into 3 15 t into t square 81x square minus 2 into 9 minus 18 tx minus 15 t square. ओके, 9x वजा 5t पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात 9x अधिक 3tचा विस्तार आहे. पहिल्या पदाचा वर्ग 9x वर्ग अधिक स्थिर पदांची बेरीज वजा 5t अधिक 3t गुणले पहिलं पद 9x अधिक दुसऱ्या स्थिर पदांचा गुणाकार वजा 5t गुणले 3t 9x कंसाचा वर्ग 81x वर्ग वजा 5t अधिक 3t वजा 2t गुणिले 9x व धन ऋणांचा गुणाकार ऋण असतो वजा 5 गुणिले 3 वजा 15t गुणिले tt वर्ग 81x वर्ग वजा 2t गुणिले 9x वजा 18tx किंवा वजा 18x वजा 15t वर्ग. ओके, अशा पद्धतीनं आपण अचूक गुणाकार करा, अचूक उत्तर मिळवा. हा व्हिडिओ
जरूर आपण स्वतः लाईक करा. आपल्या सर्व या ठिकाणी 8वीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी तो शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रोत्साहन देण्यासाठी जरूर कमेंट्स द्या. धन्यवाद.